मुंबईसह राज्यभरामध्ये धुळवडीचा उत्साह, दिवसभर गाण्यांच्या तालावर होणार रंगांची उधळण. तर रंग खेळताना नैसर्गिक रंग वापरा, पाण्याची नासाडी टाळा, झी24 तासचं आवाहन. देशामध्ये आज यंदाच्या वर्षातील पहिलं खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार. दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:45 ग्रहणाचा योग. प्रमुख मंदिर ग्रहण काळात बंद राहणार. धुळवडीच्या सणामुळे नवी मुंबई आणि पुण्यातील मेट्रोची सेवा सकाळच्या सत्रामध्ये बंद राहणार. दुपारपासून पुन्हा नियमित फेऱ्या सुरू होणार. प्रवाशांना सहकार्य करण्याचं मेट्रो प्रशासनाचं आवाहन. मुंबईकरांसाठी महायुतीचा मोठा दिलासा. 700 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय. आधीची 500 फुटांची मर्यादा थेट 700 फुटांपर्यंत वाढवली. डीजीसीएनं प्राथमिक अहवाल नशेमध्ये तयार केलाय. अमोल मिटकरींची टीका. व्हीएसआर कंपनीवर बंदी आणण्याची मागणी. माजी मंत्री धनंजय मुंडेंचा न्यायालयीन लढाईमध्ये मोठा विजय. कृषी साहित्य खरेदीबाबतचा अंजली दमानी यांचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले. मुंबई हायकोर्टाचा निकाल स्वयंस्पष्ट, लोकायुक्तांचं निरीक्षण. इस्रायल इराण संघर्षात जगाची होरपळ. व्यापारासाठीची अत्यंत महत्वाची होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद. मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास जहाज पेटवून देऊ, इराणचा इशारा. सौदीतील अरामेको तेल प्लांटवर मोठा हल्ला. येमेनच्या ड्रोनद्वारे तेल प्लांटवर हल्ला. पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या कार्यालयावर हल्ला. इराणच्या सैनिकांचा मोठा दावा. युद्धानंतर दुबईतून पहिलं विमान मुंबईमध्ये दाखल. युद्धग्रस्त भागात अडकलेले नागरिक मायदेशी परतले. इस्रायल इराण युद्धाचा फळ. कांदा निर्यातीला फटका. निर्यातीसाठी तयार असलेला शेतीमाल बंदरातच अडकला. कांद्याचे 160 कंटेनर बंदरावर. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं नुकसान.